असं नाहीये. माझ्या पतीला माझ्या शब्दांची किंमत आहे. बस ह्यांना जर तर्क लावून समजावलं ना तर ते समजून घेतात. वकील साहेबांच्या बोलण्यात तर्क होता म्हणून ह्यांना समजलं. मी अभयजींना एकदा भेटून येतो. त्यांचं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. निर्मलाजी, तुम्ही इथेच थांबा. काही वेळासाठी बाहेर येऊ नका. रमा, काळजी घे. येतो. निर्मलाजी, तुम्ही आराम करा. घरातलं राशन संपलंय. मी जरा घेऊन येते. हो. रमा, काय झालं? तुम्ही ठीक तर आहे ना? काय झालं? नाही, जरा अचानकच चक्कर आली होती आणि मळमळ होतीये. उलटीसारखं पण होतंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही आज चला. या. सावकाश. तुम्ही आराम करा. मी डॉक्टरला घेऊन येते. नको, काहीच गरज नाहीये. आपोआपच ठीक होऊन जाईल. नाही, गरज आहे. मी येतेच. लय हुशार समजतोय भीमराव स्वतःला. त्याला वाटतंय की कोणाला कळणारच नाही की तू कुठे लपलाय. आता मी सांगतो. काय हितेश? नमस्कार मालक. कुठे निघालायस? हा, भीमरावचा पत्ता मिळाला की नाही? नाही माहित झालं. माहित झालं की सांगतो मालक. जरा गडबडीत आहे. निघतो मी. राम राम मालक. भीमराव, तुझी समस्या ही आहे की तुझे शत्रू खूप आहेत. आणि त्याही पेक्षा मोठी समस्या ही आहे की तुझे जवळचे सुद्धा तुला पसंत करत नाहीत. तुझे शत्रू होऊन फिरत असतात. कुठे गेले ते लोक? अभयजींना घेऊन त्यांचे आई बाबा मुंबई सोडून तर नाही गेले ना? दरवाजा उघडा. कोणी आहे का? अभयजी, मी भीम आहे. चिंता करू नका. मी घेऊन जाण्यासाठी आलोय निर्मलाजींकडे. निर्मलाजी माझ्या सोबत आहेत. म्हणजे आता रमा सोबत आहेत. तुम्ही चला माझ्या सोबत. पण हे सगळं भीम. आई बाबा मला आत बंद करून गेले होते. मी कसा बसा या खोलीतून बाहेर आलो आहे. पण वाटतंय की इथे पण कुलूप आहे. तू हे कुलूप तोड भीम. हो, तुम्ही काळजी करू नका. मी आत्ता कुलूप तोडतो. भीमराव, तू एका दगडाने कोणाच्या घराचे कुलूप तोडू शकत नाही. हे नियम बाह्य आहे. हे चुकीचं आहे. पण अभयजींचं बाहेर येणे गरजेचं आहे. दुसरा मार्ग शोध. भीमराव,
परिणाम कितीही बरोबर असो, त्यासाठी निवडलेले मार्ग चुकीचे असतील तर ते चुकीचेच आहेत. आणि अशी चुकीची अपेक्षा भीमराव आंबेडकर कडून नाही केली जात. भीम भीम लवकर कर. भीम, आई बाबांच्या येण्या अगोदर हा दरवाजा उघड. भीम, अभयजी मला क्षमा करा, पण मी हे काम नाही करू शकत. मी तुमच्या घराचे कुलूप नाही तोडू शकत, ते तुम्हालाच करावं लागेल. भीम वेडा झालायस का? मी बाहेरून बंद असलेले कुलूप आतून कसे काय तोडणार? भीम, मला समजून घे, हे कुलूप तोड. भीम, तुम्ही मला समजून घ्या, मी हे काम नाही करू शकत. मी इथेच तुमची वाट पाहीन. तुम्ही लवकरात लवकर काही करून बाहेर या. विचित्र माणूस आहेस भीमराव. मी बाहेरचं कुलूप आतून कसे तोडणार? मला बाहेर पडायचंय. या या आत या. निर्मलाजी, डॉक्टर आले आहेत. आता तुम्ही काळजी नका करू. हा, त्या बघतील तुम्हाला काय झालंय. सर्व काही ठीक आहे, घाबरायचे काही कारण नाही. या आई होणार आहेत. काय काय? मी आई होणार आहे? हो, तुम्ही आराम करा. तुम्ही खरं तर बोलताय ना? हा, तुम्ही खरोखर आई होणार आहेत. आणि ही तर आनंदाची बातमी. आनंद साजरा करायचा. हो, फक्त तुम्ही आता यांची जास्त काळजी घ्या. काही औषधे आहेत जी यांना वेळेवर दिले पाहिजेत. तुम्ही असे करा, माझ्यासोबत या. मी तुम्हाला औषधे देते आणि कसे द्यायचे तेही समजावते. मी आई होणार आहे. मी आता तिकडनंच आलोय. आता तुम्ही तिकडे जावा, तुम्हाला तुमची सून निर्मला तिथं सापडेल. आणि तुम्ही म्हणाला होता ना, भीम आणि निर्मलाला मारून टाकणार, तर जावा, आधी निर्मलाला तिथं मारून टाका आणि मग भीमरावाला आणि रामाला मारा. एका सोबत सगळं काम तमाम. चला, आज तिला नाही सोडायचं. जावा जावा. अरे तिघ नाही तरी कमीत कमी 1-2 तरी मरतील. विचित्र माणूस आहेस भीमराव. मी कधीपासून हा दरवाजा उघडायला पाहतोय आणि तू इथे शांतपणे उभा आहेस. मला माफ करा अभयजी. मी समजावतो, सर्व काही समजावतो. पण आता फक्त माझ्यासोबत चला निर्मलाजींकडे. चला चला लवकर. जर आज तुम्ही इथे असता तर ही बातमी ऐकून किती आनंद झाला असता. जेव्हा तुम्ही जिवंत होता तेव्हा सगळे सासरचे म्हणत होते की मूल पाहिजे. आणि आज तर मी ही बातमी सुद्धा त्यांना नाही सांगू शकत. मी तर तुमच्या आईबाबांना हे पण नाही सांगू शकत
की तुमच्या वंशाचा दिवा माझ्या आत वाढतो आहे. ऐका, सावकाश. रमा, तू इथे काय करतेस? मी औषध घ्यायला आले होते. का? निर्मलाजी आई होणार आहेत. काय काय? हा, खरंच? हा खरंच. कुठे आहे ती? त्या आराम करतायत. ऐका, ही तीच झोपडी आहे जी हितेशने सांगितली होती. आसपास कोणीही नाही. चला मारूनच टाकू आज तिला. बाबा, तू इथं कसा? बाबा काय करताय तुम्ही? हे सोडा. हे सोड मला, सोड मला. आज मी हिला सोडणार नाही. ही जेव्हापासून लग्न करून आले तेव्हापासून फक्त अशुभात अशुभ होत आहे. सगळ्याचा विनाश केला हिने, पण इथून पुढे नाही. हे सोड, सोड मला. थांबा. निर्मलाजी, यांना सत्य सांगून टाका. सांगा त्यांना, कदाचित सत्य ऐकून त्यांचा विचार बदलेल की तुम्ही फक्त विनाश करत होत्या. सत्य हे आहे, तुम्ही लवकर कोणाला तरी जन्म देऊन निर्माण करणार आहात. हा, सांगा ह्यासनी. हो आई बाबा, मी मी आई होणार आहे. तुमच्या खानदानाचा वारस माझ्या हात वाढतोय. आई, बाबा, दादा भले या जगातून निघ, पण तो आपला अंश सोडून गेलाय. हो, मला तर वाटतच होतं की सगळ्यात आधी मी ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगावी. पण तुम्ही सगळे माझा इतका तिरस्कार करता की हो, तुझा खूप तिरस्कार करतोय, खूप. कारण तू याच लायकीची आहेस. अगं, नवऱ्याला मरून 2 महिने झाले नाहीत आणि तू धीरासोबत चाळे सुरू केलीस. हा, नाही आई, तुम्ही चुकीचं समजताय. हे सगळं चुकीचं आहे. हे मूल माझ्या नवऱ्याचं आहे. तुम्ही सगळे माझ्यावर विश्वास तर ठेवा. आई बाबा, तुम्ही हे काय बोलताय? छी, आई, माझ्यावर विश्वास ठेवा. बाबा, कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी खोटं नाही बोलत आहे. मी स्वतःलाच मारून टाकते. कारण याशिवाय अजून कोणताच मार्ग नाहीये माझ्याजवळ. कारण कोणीच माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत आहे. कसं सिद्ध करू की मी खोटं नाही बोलत आहे? मी स्वतःलाच मारून टाकते. नाही निर्मला, तुला कोणाला काहीच सिद्ध करण्याची गरज नाहीये. मी त्यांना सर्व काही पटवून देईन. तुम्ही शांत व्हा.
थांबा. माझं म्हणणं तर ऐकून घ्या एकदा. निर्मलाजी खूप दुःखात आहेत. माझं पूर्ण ऐकून तर घ्या एकदा. तुमचा मुलगाही तिथेच आहे अजून. मी तुम्हाला जाऊ नाही देणार. थांबा थांबा. एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या. त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर जाऊ शकता. मी तुम्हाला थांबवणार पण नाही. बोल काय बोलायचंय ते. धन्यवाद. मला असं वाटतंय की निर्मलाजी सत्य बोलतायत. आणि भले तुम्ही बरोबर आहात किंवा त्या, पण सत्य हेच आहे की त्यांच्या पोटात जे बाळ वाढतंय तो तुमच्याच कुळाचा अंश आहे. हे बघा, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही फक्त निर्मलाजींना प्रताडित करत आहात, पण सत्य तर हे आहे की तुम्ही त्यांच्यासोबत तुमच्या मुलाच्या अंशालाही प्रताडित करत आहात, जो त्यांच्या पोटात वाढतोय. हे असं करू नका. मला इतकंच वाटतंय की तुम्ही निर्मलाजींना स्वीकारा. त्यांचं आयुष्य ठीक होईल, चांगलं होईल. तुमचा विखुरलेला परिवार एकत्र होईल जर तुम्ही त्यांना स्वीकारलं तर. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. भीमराव, नको समजावूस यांना. अभय अभयजी, नाही, कोणीच वर नाही येणार. नाहीतर खाली उडी मारेन. कोणीच वर नाही येणार. हे तुम्हाला नाही समजणार की निर्मला सत्य बोलत आहे. अरे, भीमचं तुमच्या परिवाराशी काय देणं घेणं आहे, पण तरीही तो इतका त्रास सहन करतोय. तुमच्या समोर तो हात जोडून उभा आहे. पण नाही, तुम्हाला तर कोणाची काळजीच नाहीये. ना भीमची, ना निर्मलाची आणि ना माझी. बाबा, तुम्हाला काळजी आहे तर फक्त समाजाची. पण आता तुम्हाला हे समजेलच. आई, बाबा, निर्मला आणि माझा कोणताही गैरसंबंध नव्हता. म्हणूनच मी इथून उडी मारून माझा जीव देऊन ही गोष्ट सिद्ध करणार आहे. नाही अभय, नाही. खाली ये. नाही, तू खाली उतर. हे सर्व करू नका. अभयजी, काय करताय तुम्ही? आई, मी मेल्यानंतर तू निर्मलावर आणखी कोणता आरोप नको लावूस. नाही 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 अभय, नाही. तू खाली उतर. तुमची दोन्ही मुलं जगात राहणार नाहीत, तर कमीत कमी तुमच्या मोठ्या सुनेच्या पोटात वाढत असलेल्या अंशाला तरी सांभाळा. अभयजी, अभयजी, हे करू नका. हे योग्य नाहीये. नाही भीम, निर्मला आणि माझे सत्य सिद्ध करण्यासाठी माझं मरण हाच एकमात्र उपाय आहे. नाही अभय, अभय खाली नाही ये. बाळा. नाही अभय. अभय असं करू नको. अभय खाली ये. हे पहा, तुमच्या हातात सर्व काही आहे. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा मुलगा जीव देतोय. अभय, नाही अभय, तू खाली अभय उतर खाली बाळा. ये. कबीरा, जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ, कलही अलहजा मारिया, आज मसाना ढीठ, आज
सा